अहमदनगर जिल्ह्यामधील नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची मोठी मांदियाळी बघायला मिळाली आहे। लाखो भाविकांनी यावेळी भगवान दत्तात्रेयांच्या दर्शनाचा लाभ घेतलाय। नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे गुरुपौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी भगवान दत्तात्रेयांसह श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। गुरुपौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र देवगड संस्थानचे प्रमुख गुरुवर्य हरिभक्त पारायण भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या जयघोषामध्ये भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीसह श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या समाधीस अभिषेक घालण्यात आला। त्यानंतर महाआरती करण्यात आली। पहाटेपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी या ठिकाणी मोठ्या रांगा लागल्या होत्या। गुरुपौर्णिमेनिमित्त देवगडच्या ज्ञानसागर सभा मंडपामध्ये यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांचं कीर्तन संपन्न झालंय। ज्ञान तुम्हाला दिलं ना ते राघव चैतन्य, त्याच्यानंतर त्यांनी कृपा केली केशव चैतन्य आणि केशव चैतन्याकडून बाबाजी चैतन्य आणि बाबाजी चैतन्याकडून राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली पूर्ण वाणी ही आमची परंपरा आहे। आणि मग बाबाजी आपले सांगितले आमच्या श्री गुरुनी स्वप्नात येऊन आम्हाला जे नाम सांगितलं तो मंत्र दिला तो आम्हाला आवडणारच मंत्र दिला राम कृष्ण हरी। म्हणून वारकऱ्याचा मंत्र सोपा आहे। काही काही माणसं माळ घातली पुन्हा विचारतात मंत्र कोणता, मंत्र विचारायचं कामच नाही। एवढा मंत्र जाणा राम कृष्ण म्हणा तुटती यातना करत। बाबाजी चैतन्य महाराजांनी राम कृष्ण हरी हा मंत्र दिला। बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी। हीच परंपरा पुढे अगोदरची निरोपाला सांगतात। मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ महाविष्णू पासून हा चैतन्य संप्रदायाचं हे मूळ आहे। तिथून हा संप्रदाय प्रभावित झालेला आहे। भगवान विष्णू आणि विष्णूंनी मग ब्रह्मदेवावर कृपा केली। मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय सत्तर किंवा संप्रदाय फळ त्रिकोणीय अंशरूपी ब्रह्मा उपदेशित आहे। यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या मातोश्री श्रीमती सरुबाई पाटील, नेवासा तालुक्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी आमदार पांडुरंग अभंग, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ राजर्षी घुले यांच्यासह लाखो भाविक या ठिकाणी उपस्थित होते। शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा।